हिवाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवतो, जसं डिंकाचे लाडू किंवा अजून भरपूर ड्रायफ्रूटचे लाडू। आज आपण गव्हाच्या पिठापासून पौष्टिक अशी गुळपापडी म्हणजे सुकडी बनवूया। चला तर बनवायला अगदी सोपी आणि खायला पौष्टिक। मी कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घेतलंय आणि एक अर्धी वाटी आपण डिंक परतून घ्यायचा आहे। 50 ग्रॅम साधारण डिंक आहे। डिंक मीडियम गॅसवरती परतून घ्या, म्हणजे आतून पण छान फुलेल। जर फास्ट गॅसवरती परतला तर वरतून छान फुलेल आणि आतून चिकट तसाच राहील, म्हणजे क्रिस्पी होणार नाही। आणि जेव्हा आपण मिक्सरमधून बारीक करू तेव्हा चिकट राहील। मीडियम गॅसवरती शक्यतो डिंक परतून घ्या। आता अजून थोडंसं तूप टाकून त्यात ड्रायफ्रूट्स परतून घ्या। ड्रायफ्रूट्स तुम्हाला ऑप्शनल आहेत, जर तुम्हाला हवं असतील तर तुम्ही अजून ॲड करू शकता, किंवा गुळपापडी बनवताना ड्रायफ्रूट्स नाही वापरले तरीही चालेल। परत मी अर्धी वाटी तूप घेतलंय। तूप आपण जसं लागेल तेव्हा आपण परत तूप वापरणार आहोत। मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, जे आपण पोळ्या बनवतो तेच गव्हाचं पीठ। आता याला छान परतून घ्यायचं आहे। मी अर्धी वाटी साधारण तूप घेतलंय। जसं आपल्याला तूप लागेल तसं आपण परत तूप वापरणार आहोत। 1 वाटीभर तूप लागतं पूर्ण भाजेपर्यंत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। परत मी 2 चमचे तूप टाकले आणि परत आपण ह्याला भाजून घेऊया। शक्यतो मीडियम गॅसवरतीच भाजून घ्या पीठ, जाड बुडाच्या कढईमध्ये, कारण जसं तुम्ही मीडियम गॅसवरती भाजाल तसं छान पीठ भाजलं जाईल। फास्ट भाजलं तर पीठ खरपूस होणार नाही। हे पहा, पिठाचा हलका रंग बदलला आहे, तरी आपल्याला अजून एक 5 मिनिटं पीठ भाजून घ्यावं लागेल। साधारण 10 ते 15 मिनिटं पीठ भाजायला लागतील। हलका रंग बदलला आहे, तुम्ही जवळून पाहू शकता। आता हे पीठ छान खमंग भाजून झालं आहे। आता गॅस बंद करून आपल्याला जे डिंक आपण तळून घेतला होता, तुम्ही तसाही घालू शकता किंवा मग पावडर करून घाला। आता पीठ भरपूर गरम आहे, त्याच्यामुळे आपण असंच डिंक गॅस बंद करून घातला आहे। आणि जे तळलेले ड्रायफ्रूट्स होते अर्धे आपण याच्यामध्ये घालून घेऊया, अर्धे वरतून लावण्यासाठी ठेवूया। आता याला छान परतून झाल्यानंतर गॅसच्या खाली जे थंड करायला कढई ठेवून घेऊ। एका प्लेटला मी तूप लावलं आहे। आता हलकं थंड झालं आहे पीठ, जसं आपण हाताने पकडू शकतो इतपत थंड करून घ्यायचं आहे। खूप जास्त थंड नका करू, म्हणजे डिंक वितळणार नाही। आणि गरम जर झालं तर जेव्हा आपण वड्या करू त्या कडक होतील, गरम जर तुम्ही पिठामध्ये टाकलं तर। त्याच्यामुळे थोडंसं हलकं मीडियम पिठामध्ये टाका, जसं डिंक वितळण्यापुरतं। जर वड्या तुमच्या बनतच नसतील तर थोडंसं तूप ॲड करा, किंवा मग पूर्ण पीठ मिक्सरला फिरून घ्या आणि ताटाला या प्रकारे लावून घ्या। वरतून थोडं तूप घाला, म्हणजे छान एकसारख्या वड्या होतील आणि पांढऱ्या होणार नाहीत। छान तूप दिसेल वड्यावरती आणि दिसायलाही छान होतील। हे पहा, वरतून आपल्याला ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे जे आपण आधी ठेवले होते। या प्रकारे आपण दोन्ही ताटाला छान पीठ लावून ठेवून घेतलं आहे। ह्याच्यात छान वड्या पाडून घ्यायच्या। आता आपण 3 वाटी पीठ वापरलं होतं, त्याला 1.5 वाटी गूळ वापरा। जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही 2 वाट्या वापरू शकता किंवा कमी जास्त करू शकता, पण 1.5 वाटी परफेक्ट प्रमाण आहे। अगदी झटपट अशा गुळपापडी बनतात, खायलाही पौष्टिक आहे आणि प्रवासातही न्यायला अगदी सोप्या आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।